हा आहे ना शालू आहे लग्नाचा मरून कलरचा. हा, तर ह्या शालूला मी काय केलेलं आहे, प्लेटिंग करून स्टिच करून ठेवलेलं आहे, जेणे आपल्याला साऊथ इंडियन लुकला तसा थोडासा घागरा पॅटर्नचा लुक येईल. त्यासाठी मी हे केलंय. तर आपण मागून स्टार्ट करू. बरं झालं हाईट आहे त्यामुळे ना त्याची लेंथ बरोबर दिसेल. हे बघा कॅनचा स्कर्ट आहे. स्कर्टच्या आतमध्ये साधा पेटिकोट आहे, म्हणजे आपल्याला हे जे प्लेट मी टाकलंय ना ते टाईट बसतो. कळलं मी मागून का स्टार्ट केलं, कारण एक राऊंड बरोबर कंप्लीट झाला. मग हा जो पदर आहे ना तो आपल्याला यूज होईल. ह्या पण गोष्टी बारीक बारीक टिप्स खूप महत्वाच्या आहे. कधी पण तुम्ही प्लेटिंगला स्टिच नाही केलं पण तुम्हाला अशीच साडी नेसायची आहे तर सुरुवात मागून करायची. मागून सुरुवात करायची, प्लेटिंग करत करत इथे येऊन संपतं ते बरोबर. मग उरलेला हा पल्लू आहे, तो पल्लू तुम्हाला ऍज अ शेला म्हणून पण हातात घेता येतो. हा, नाही तर मग उलटा पदर इकडनं मागून पुढे असं पण घेता येईल. याला आहे ना पिन लावून ठेव. आता जी मी ही साडी दाखवली आहे ही तर तुम्हाला मी एक मिनिट, हे ना मेशो वरून मी कॅनचा स्कर्ट घेतलाय 500 रुपयात. तर एक पाहिजे, त्याचे पण आपण प्लेटिंग करून घेऊ. 2 साड्या मिळून पण करू शकतो आपण हे, आणि कट पीस घेतला तरी चालेल. ठीक आहे, एकूण एक प्लेट नीट दिसली पाहिजे. हा, हे आपण स्वतः मी रेडी केलेला कॉस्ट्युम. ते तो पल्लू. छोटा पदर घेताना हे बघा हात मध्ये घालायचा, मेजरमेंट घ्यायची, याच्या बाहेर नाही येऊ द्यायचं. दोन्ही हातांच्या मेजरमेंटने पदर घ्यायचा. कॉस्ट्युम, ज्वेलरी, परत हेअर, प्रत्येक कामात फिनिशिंग दिसेल. एक पिन दे मला हातात. हा कपडा 320 रुपये मीटर आहे, तर मी 4 मीटर घेतला. थोडासा ब्लाउजला एखादा मीटर आणि बाकी तुमच्या कॉस्ट्युमला. हे घे तर पुढून हे ठेवू का आता? हा आंटी झालेली. हे लाव मागून. देऊ का रबर?